आणि आता मी बसलेलो आहे हॉप ऑन हॉप ऑफ बसमध्ये. म्हणजे ह्या बसमध्ये जे 25-27 जे काय स्पॉट आहेत त्याच्यात तुम्ही कुठेही उतरू शकता. कुठल्याही स्पॉटवरती 15 मिनटानंतर दुसरी बस येते, त्यामुळे कुठल्याही बसमध्ये पुन्हा चढू शकता हॉप ऑन हॉप ऑफच्या. आणि ह्याचं तिकीट प्राइसिंग आहे 60 रिंगीट. 60 रिंगीट म्हणजे 1200 रुपये होत आहेत. पण 1200 रुपयात जर पूर्ण सिटी कवर होत असेल तर मग ठीक आहे, वर्थ आहे. आणि याच्यात 2 डेक आहेत, लोअर डेक अपर डेक. लोअर डेकमध्ये पूर्ण ए सीचं आहे आणि अपर डेक हाफ ओपन आहे, हाफ ए सीमध्ये आहे. अपर डेकवरून ज्यांना ए सीमधून पण बघायचं आहे आतमधून बघू शकतात, आणि ज्यांना ओपन टेरेस पाहिजे, ज्याला पूर्ण सिटीचा व्ह्यू इझिली घ्यायचा आहे, तर ते ओपन टेरेसमध्ये पण येऊ शकतात. सो मी पहिली बस सकाळी 9ची गेले, ही 9:30ची बस आहे. आणि त्यामुळे याच्यात गर्दी कमी आहे. आज पण वीकडे आहे. आज तारीख आहे 5 जून. बाजूनेही चालले मेट्रो, लिहा मेट्रो. ओके, आता स्टार्ट होईल गार्डन रूट पहिला. आणि बरोबर 9:30ला आमची बस आता पहिला स्पॉट सोंगी वांग याच्यावरून निघालेली आहे. सोंगी वांग हा पहिला स्टॉप येतो. त्याच्यानंतर आता गार्डन रूट सुरू होईल. गार्डन रूटला 2-2.5 तास जातात. 2.5-3 तासात कवर होईल सोंगी वांग. त्यानंतर मग सिटी टूर करेन. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी हॉप ऑन हॉप ऑफ बसची माहिती सांगत जाईन, किती कसा रूट कवर होतो आहे, कोणते कोणते स्पॉट्स ह्याच्यात कवर होत आहेत, आणि सिटी कशी एक्सप्लोर करता येईल, हॉप ऑन हॉप ऑफचा कसा फायदा घेता येईल ह्याच्याबद्दल थोडा डिटेल सांगण्याचा प्रयत्न करेन. सो लेट्स जर्नी बिगिन. असं मी आता या बसवाल्याला वरनं तर ओरडून सांगू शकत नाही, पण ठीक आहे, जसं चालेल तसं चालेल. पुढे सिग्नल लागला आहे म्हणून थांबला आहे. Ladies and gentlemen, welcome on board to KL Hop on Hop Off City Tour Bus. Of your tour agent for today, I'm going to give live commentary in English. For information, the tour starts from 9 in the morning until 6 p.m. every day and goes with Hop on Hop Off concept, where you can simply get on and off any of our stop. We have the route to be explored, city route and garden route, a complete tour with at least 2 hours to be complete. हा आहे मर्डेका 118. हा सिटी टूरमध्ये नंतर कवर होईल. आणि हा पुडू रोड आहे. ह्याच्याच थोडं पुढे गेल्यावरती मी जिथे थांबलो आहे त्या हॉटेल येईल. म्हणजे ह्या रोडवरनं बऱ्यापैकी सगळी कनेक्टिव्हिटी आहे. Ladies and gentlemen, now we are heading to stop number 16 Chinatown and Petaling Street. After Civil War 1870, all mines were destroyed at the flooding. Avoid the Chinese capital at the time as the miner to remain in KL and also wanted the people surrounding district to grow rice and other garden. Petaling Street is also known as Chichongkai in Cantonese, which means the Starch Factory Street. This day is bargain hunter's paradise. Ladies and gentlemen, now we have arrived at stop number 16 Chinatown and Petaling Street. Stop number 16 Chinatown and Petaling Street. हॉप ऑन हॉप ऑफचं पहिले एक काम करून घेतो. पहिल्यांदा पूर्ण टूर करून घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बसमध्ये बसतो आणि जिथे जिथे मेन ठिकाणी उतरायचं आहे ते उतरून घेतो. पहिलं सिटी एक्सप्लोअर करून घेतो गार्डन रूट. आता नेक्स्ट स्टॉप येणार आहे लिटल इंडिया. तर मगाशी विचार केला की पहिलं उतरून घेतो, एक्सप्लोअर करतो, पण नंतर परत विचार केला की पहिलं एकदा सगळं कवर करतो आणि जे ठिकाण बघण्यासारखे असतील तिथेच उतरतो, नाही तर उगाचच टाईमपास करून काय अर्थ नाही त्याच्यात. सो आता येईल पुढचा स्टॉप म्हणजे लिटल इंडिया. हा एक फायदा याचा करून घेता येईल की आपण दिवसभरात किती वेळा फिरू शकतो त्या रूटवरती. 1200 रुपये वसूल कसे करायचे, तर मग हे असे वसूल करायचे. Riverville is one of the oldest Indian settlements in the country. Downtown Riverville is an enclave designed for social, cultural, educational, and religious establishment. Populate 19 early 20th century during British rule, various workers from the subcontinent were brought to live here. Ladies and gentlemen, we have arrived at stop number 18, Little India. ब्रिटिश रूल कॉलनाइज होते तेव्हा इंडियन्स लोकांना इथे कामाला वगैरे घेऊन आलेले. तर तेव्हापासून जे इथे इंडियन्स थांबलेत तर त्यांच्या इथं पूर्ण कॉलनीज झाले. इथे मोस्ट ऑफ द सगळे इथे मार्केट आणि माणसं सगळी इंडियनच दिसतात तसे. आणि इथे दिवाळीमध्ये फुल मोठी लाइटिंग वगैरे असते, आर्चेस वगैरे तयार केलेत. दिवाळीत ओरिजिनल इंडियाची वाईब येते.
हा पाठीमागे सगळा लिटिल इंडियाचा रोड आहे. सगळे हॉटेल्स, दुकानं, मोस्ट ऑफ द सगळे इंडियन्सच आहेत तिथे. नंतर जेव्हा पुन्हा एकदा टूर घेईन तेव्हा तिथे उतरून आतमध्ये मार्केट कसं आहे ते एक्सप्लोर करेन आणि मे बी लंच पण तिथेच करेन. तिथे बनाना लीफवरती देतात जेवण, तर ते एक एक्सप्लोर करायचं आहे की मलेशियामध्ये बनाना लीफवरती इंडियन लंच काय मिळतं आहे. हे असे आर्चेस आहेत, ही सगळी दुकानं इंडियन स्टाईलमध्ये. हा पुढचा स्टॉप आहे नॅशनल म्युझियम. याच्यामध्ये राजा राहतात अजून पण, सुलतान इब्राहिम. आत्ता आपण आहोत नॅशनल पॅलेसच्या प्रेमाइसमध्ये. मलेशियाचा 17वे राजा सुलतान इब्राहिम करंटली आहेत ते आता ह्या नॅशनल पॅलेसमध्ये राहतात आतमध्ये. पब्लिकसाठी हा ओपन, फक्त हा बाहेरचा प्रेमाइस आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. तिथे रॉयल गार्ड्स आहेत दोन्ही बाजूला घोड्यावरती बसलेले, त्यांच्या बाजूला जाऊन फोटो काढू शकतो आपण. इंग्लंडमध्ये जसे आहेत रॉयल गार्ड्स तसेच हे पण रॉयल गार्ड आहेत. आणि जास्त काय 1-5 मिनटाचं काम आहे फक्त इथे फिरण्यासाठी. त्यामुळे हा झाला आहे माझा. आता बस आहे का बघतो हॉपॉनची, नाहीतर मग पुढच्या बससाठी वाट बघावी लागेल. थोडा वेळ अजून दिसत तर नाही आहे गेले, म्हणजे पुढच्या बसमधूनच मला जावं लागेल. तोपर्यंत अजून काय बघण्यासारखं आहे का बघतो इथे. हा नॅशनल पॅलेस राजाचा ऑफिशियल पॅलेस पण आहे, म्हणजे राजा इथे राहतो आणि वर्किंग प्लेस पण आहे. म्हणजे ह्याच पॅलेसमधून राजा काम पण बघतो. सुलतान इब्राहिम 17वा. 2024मध्ये याचं काहीतरी केलं आहे, अजून रिनोव्हेशन केलं आहे की काय केलं आहे. पण एवढा मोठी प्रिमाइस आहे आतमध्ये, खूप मोठा आहे. आणि ही आमची KL रोंडा हॉप बस आलेली आहे. तर ह्याच्यातनं माणसं जे उतरतील पण आता मला याच्यात जायचं आहे परत. 10 ते 15 मिनटात आले ही पण बस. ओके, त्याला टर्न मारू देत. त्याच्यातले उतरले मी जाऊन बसतो. इथे अशीच थांबते, नाही टर्न मारते. क्वालालंपूर हाफ डेक ओपन आहे त्याचा. नॅशनल पॅलेस पण तसं फिरायला चांगलं आहे, म्हणजे एक 5-10 मिनटासाठी ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण तिथे काय करण्यासारखं नाही आहे. 2 रॉयल गार्ड आहेत, एक अजून फक्त स्टँडिंग गार्ड आहे आणि मेन तो गेट आहे. त्याच्यातूनच फक्त काय बघण्यासारखं असेल ते. आणि हा आमचा TT आहे वाटतं इथे. नाही, TT नाही आहे तो पण. एक्झिट क्वालालंपूर. मी आता इथे स्टॉप घेतला आहे मलेशिया नॅशनल मॉस्कसाठी. आमच्या बसमधून मी आता 1 तास उतरलो आहे परत एकदा. ओपन फॉर टुरिस्ट आहे तोपर्यंत बघून घेऊया. परत जर दुपारच्या राऊंडला जर प्रेयर असेल, नमाज असेल तर मग जाता नाही येणार. सो हा आहे असा एंट्रन्स मॉस्कचा काहीतरी. छान आहे एकदम शांत. इथे टूर मॅप दिलेला आहे मॉस्कमध्ये कसं कुठून फिरता येईल. जबतान वारसिया निंगारा मस्जिद, नेगारादान मकाम पहलवान. हा आहे नॅशनल मॉस्कचा मेन प्रेमाइस तसा खूप मोठा आहे. आणि इथे आतमध्ये गेल्यावरती आहे मेन प्रेयर हॉल पण खूप मोठा आहे. असं म्हणजे डोम स्ट्रक्चर केलं आहे. मस्त डोम आहे. आपण सेंटरला असं एकदम. आणि जेव्हा 1965ला पहिल्यांदा केले तेव्हापासूनच हे स्ट्रक्चर असं आहे. 90ला फक्त त्याचं एक्सटेन्शन झालं आहे. थँक्यू. हे पिलर्स करून नंतर एक्सटेन्शन केलं आहे. मे बी प्रेयरसाठी जागा वाढवण्यासाठी हे केलं असेल. पण मस्त दिसतं आहे हे पण. आणि इथे रेफरन्ससाठी पुस्तकं पण ठेवलेत काय. इस्लामबद्दल माहिती पाहिजे असेल तर, प्रोफेट मोहम्मदबद्दल माहिती पाहिजे असेल तर इथे पॅम्पलेट्स ठेवलेले आहेत. रेफरन्स बुक्स आहेत. म्हणजे
इन्फॉर्मेटिव्ह आहे मॉस्क हे. मुस्लिम कम्युनिटीबद्दल इथे खूप सारी माहिती मिळते. छान आहे. खाली हे फाउंटन्स चालू आहेत आणि इथून सिटी व्ह्यू मस्त मिळतो आहे. तो आहे KL टावर. हा आहे मर्डेका 118 टावर. इकडे मस्त आहे, सगळे शांत, क्लीन आणि सगळे रूल्स फॉलो करतात इथे. आणि हे मी व्हिडिओमध्ये खूप वेळा बोलून झालो आहे, क्लीन आहे, रूल फॉलो करत आहेत. कारण आपल्याकडे ही सवय नाही आहे अजून आपल्या लोकांना. पाठीमागे आहे तो KL टावर. हा आहे मर्डेका 118. इथे सगळ्या ज्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, टावर आहेत, त्यांना मिनारा म्हणतात. मिनार म्हणजे स्टँडिंग जे एक मोठा टावर स्ट्रक्चर आपण म्हणतो ते. आणि इथे त्याला मिनार म्हणूनच स्पेशली नाव देतात म्हणतात. आणि आता हा नॅशनल मॉस्क ऑलमोस्ट फिरून झालेला आहे. जातो खाली हॉप ऑन हॉप ऑफच्या स्टॉपवरती. पुढची बस पकडतो, लगेच पुढच्या पॉईंटवरती जातो. त्याच्यानंतर परत मला सिटी टूर करायची आहे. आता हा गार्डन टूर चालू आहे, गार्डन रूट. आलेली आहे आमची गार्डन रूटची हॉप ऑन बस परत एकदा. आणि हे पाठीमागे होतं नॅशनल मॉस्क ऑफ मलेशिया. तो फिरून झाला आहे. आता जाऊया पुढे मर्डेका स्क्वेअरमध्ये. ही माणसं पहिली उतरत आहेत, थोडीशी त्यांना उतरू देत. ते उतरून झाले की मग खालीच बसतो, कारण पुढच्या स्टॉपवरती लगेचच उतरायचं आहे. पुढच्या स्टॉपला उतरेन लगेच, तेच थांबतो. स्टॉप नंबर 24 आहे मर्डेका स्क्वेअर. आणि हा आहे मलेशियाचा फ्लॅग. हा आहे मर्डेका स्क्वेअर. ह्याला इंडिपेंडन्स स्क्वेअर म्हणून पण म्हणतात. मलेशियाला ब्रिटिशांकडून जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 31 ऑगस्ट 1957, तेव्हा इथेच हा जो मलेशियाचा फ्लॅग दिसतो, इथून युनियन जॅक खाली घेतलेला आणि इथे मलेशियाचा हा फ्लॅग वरती केला. फ्लॅग हॉइस्टिंग केलेली 31 ऑगस्ट 1957ला मलेशियाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा. आणि हा फोटो मे बी तेव्हाचाच आहे. गुगलवरती बघतो ह्यांची काय माहिती मिळते का. इंडिपेंडन्स स्क्वेअर इथे लिहिलं आहे. काय लिहिलं आहे हे? जुबली एमास बंदराया 1922, 50 वर्ष 1972. हा 1972साठी काहीतरी आहे. 50 वर्ष झाली तेव्हा हे केलं इथे. थोडा एक राऊंड मारून घेतो, आणखीन काय याच्यात मिळते काय बघतो वेगळं बघण्यासारखं. हिस्टोरिकल मॉन्युमेंट आहे. इथे आहे क्वालालंपूरची लायब्ररी, परपुस्तकान क्वालालंपूर. आतमध्ये बघूया एंट्री कुठून आहे लायब्ररीची. ब्रिटिश कॉलनी जेव्हा होती तेव्हा हे होतं इथे ओल्ड गव्हर्मेंट प्रिंटिंग ऑफिस, पेजाबाद परसेतकान कॅराजान लामा हे आहे ते. सध्या हे क्लोज ठेवले त्यांनी. KLCR क्लोज अँड मूव. इथून शिफ्ट केलं आहे त्यांनी कुठेतरी. इसाबेला इकडे काय आहे हे? बांगवान चार्टर्ड बँक लामा, ओल्ड चार्टर्ड बँक बिल्डिंग. यांची रिझर्व्ह बँक जुनी. ब्रिटिशर्स जेव्हा होते तेव्हा त्यांची ही बँक होती. म्युझियम टेक्स्टाईल नेगारा, नॅशनल टेक्स्टाईल म्युझियम. ते पण बंद दिसतंय काय?
ही आहे कोलालंपूरमधली शाळा, प्रिपी 1 म्हणजे लहान मुलांचे काय माहिती, प्रायमरी. सिकोला केमांगसान जालान बाटू, जालान सुलतान इस्माईल 5030 कोलालंपूर. FGB इकडे सगळे मोठे मोठे टावर आहेत. लिबर्टी पण आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नाही, टावर ऑफ लिबर्टी आहे. ही बसने आता आम्हाला ड्रॉप केलं आहे. गार्डन रूट झाला, फर्स्ट ग्रीन लाईन झाली गार्डन रूटची. आता रेड लाईन करायची आहे सिटी रूटसाठी. आता त्या सिटी रूटच्या बससाठी वाट बघायला गेली. तर मी आहे आणि अजूनही दोघंजणं येऊन थांबलेत. आत्ता वाजला आहे 1. बघतो पुढे जेव्हा टूरमध्येच कुठे जिथे मिळेल तिकडेच खाऊन घेईन. कारण पहिले 2-3 स्पॉट तर माझे कालच फिरून झालेत. त्यामुळे आता डायरेक्ट स्किप करत करत पुढच्या स्पॉटवरती जाऊन आज मॅक्झिमम कवर करेन. आणि हे आहे बुकिट बिंटांगचा एरिया. इथे चांगलं सगळं म्हणजे बऱ्यापैकी सगळा टुरिस्टी एरियाच आहे. आपण रेड लाईनची बस यायला अजून 10 ते 15 मिनिट आहे तो बोलला. तोपर्यंत मी इथे चिकन बर्गर घेतो. एक वाग्यू पण आहे, वाग्यू कुशी, वाग्यू ट्राय करतो नंतर. फ्राईड राईस 9ला होता, 9 RMB, पण म्हटलं बर्गर करतो.